मिनिटं उपदेश केला मुलांनी आईला, आई मला लग्नात पाडू नकोस ग, पाडू नकोस, पाडू नकोस. सांख्यशास्त्रात पुरावा आला. त्या आईचं नाव आहे देवहूती, मुलाचं नाव आहे कपिल. संक्रांतीच्या दिवशी तुम्ही त्याला वाण देतात. इतका मुलगा अधिकारी, आई शिष्य झाली आणि मुलगा गुरु झाला. काय ताकद होती या लोकांकडे, काय ताकद. एका मोजक्या काळात आईने उपदेश केलाय मैनावतीनं मुलाला. आणि कोणाड्यातला भगवा कपडा घेतला, त्याचे 2 तुकडे केले, एक कमरेला बांधला आणि एका तुकड्याची महाराज झोळी केली. आणि 1 नंबरच्या पहिल्या 1800 बायकापैकी पहिल्यांदा तिच्या सोबत लग्न झाले. तिच्या दारात भिक्षां देहि मा, बायकोला भिक्षा माय म्हणून मागितली. ठस 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 रडू लागली. आगी लागोताय सुका, आगी लागोताय सुका, अभंगावर बोलतोय. ठस ठस रडू लागली. मालक माय पाय धरतो तुझे, आजपासून तुझा माझा मालकपणाचा संबंध सुटलाय. पट 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 सगळ्या बायकांना भिक्षा मागितली. आईला प्रणाम केला. एका वनात मुक्काम आहे. त्या वनात तो रस्ता होता, त्या रस्त्याने पांथस्त येत होता. पहिल्या कडेवर बोलतोय, आगी लागत आहे सुका. काय संतांचं अधिष्ठान होते लोकांचं. त्या रस्त्याने एक व्यक्ती येत होता. अंधार पडला. एका झाडाखाली मुक्काम आहे. महाराजांनी आपला कमलंडू अडकलेला, रस्त्यात भिक्षा मागितलेली होती. एका घरी ती भिक्षा झोळीत होती, झोळी अडकवलेली होती. दर्भाची चटई होती, दर्भाची चटई त्या झाडाखाली अंथरवली आणि त्या झाडाखाली बसून महाराजांनी भजन सुरू केले. तेवढ्या अवकाशात आवाजाचा ते ध्वनी ऐकल्याबरोबर एक पांथस्त वाटसरू तिथे आला. त्याने विचार केला, पुढचं गाव पाठीमागे लांब आहे, मागचं गाव फार दूर गेले. आता या जंगलात मुक्काम या महाराजांच्या सानिध्यात करावा. आणि त्या वाटसरूनं महाराजाच्या बाजूला स्वतःची वळकटी टाकली. महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं. तो भिकारी होता, तो भिकारी होता. वाक्य नीट ऐका. तो भिकारी होता, तो भिकार चोट नव्हता. काय होता तो? भिकारी होता, तो भिकार चोट नव्हता. भिकार चोट लोकांचा लय लोकांना त्रास. भिकार चोट परवडत नाही. हजारो भिकारी परवडतात, बरी भिकार चोट परवडत नसते. हे भिकार चोट, भिकार चोट, इतकी भिकार चोट. हवा बाबा जाऊ मोठ्या माणसांनी वर्णन करावं त्यांचं आपली पात्र. महाराजांनी लक्षात घेतला, हा भिकारी. भिकारी कोणाला म्हणायचं का? ज्याच्या अंतकरणातले 6 बाजूला गेले आणि फक्त पोटाची अपेक्षा करतो 2 टायमाच्या खाण्याची, तो भिकारी. होईन भिकारी पंढरीचा आवार करी. हे अशी हे वेगळे तत्वातले भिकारी. स्वामी रामांना एक भिकारी भेटला होता. स्वामी रामांना एक भिकारी भेटला होता. ते शहर होतं आग्रा नावाचं शहर. तो भिकारी फक्त तळहातावर बसेल इतकी भिक्षा खात होता. म्हणून साध्वी कुठे बसली हे ढगाच्या अनुमानावर सांगत होता. काय भिकारी अधिकारी लोक होते. सामान्य कसं कोणाला म्हणतात अद्याप नाही. कोणाला वरच्या अंगावून साधं म्हणी जाऊ नका. आणि एखाद्यानं लय कडक टोपी घातली म्हणजे त्याला श्रीमंत म्हणी जाऊ नका. त्याची बायको 7 व्हायचा कापूस याचायला आणि त्याला नाद एक कपडे भारीचा घालायचा. काय नसते वरून झटपक आतमध्ये बघ बघ काय नाद असतो, नाद असतो वरून झटपक राहायचा. बायको कदरली त्याला. नाही इस्त्री भेटली तर तांब्यात इस्तू टाकली पण टोपी कडक कर. आणि कोणाच्या फालक्याला लग्नाला लागल्यालाच आणि तिथं गेल्या म्हणून तो नुकती कडक झाली. उष्ट्या हाते उठवी काग, उष्ट्या हाते उठवी काग. भारक्या हातानं कधी कावळा उठलेला नाही. आणि हे भंगिरी म्हणते नुकती थोडी कडक झाली. पुत्री थानी तू ह्या यम हलाम करा. विठाला विठाला निष्पापांत करण्याचा भिकारी. कळेल तुम्हाला तो भिकारी, कळेल. महाराजांनी भजन सुरू केल्याच्या नंतर भिकारी भजन म्हणत होता. भजन आटपल्याच्या नंतर भिकाऱ्याकडे भिक्षा नव्हती, महाराजाकडे भिक्षा होती. महाराजांनी कमलंडू खाली घेतला. कमलंडूत पाणी होतं आणि झोळी खाली घेतल्यावर झोळी अशी पसरवली. झोळीत 1-2 भाकरी होत्या. आवाज दिला. दादा बाबा काका काय म्हणले असते? अरे बाळा जेवतोस? ओठावून जीभ फिरवत होता. शुद्धीने व्याकुळ झालेला होता. महाराजांनी स्वतःच्या झोळीतली एक भाकरी आणि भाजी देऊन टाकली. भिकारी तृप्त झाला. महाराजांनी भजन अगोदरच केलं. अंग टाकलं आपल्या दर्भाच्या चटईवर. भिकाऱ्याच्या लक्षात आलं अशा भयावह जंगलामध्ये ज्या साधूने आपल्याला भिक्षा दिली, ज्या आपल्या जेवणाची तृप्तता झाली, त्या साधूच्या उपकारातून कसं उत्तीर्ण व्हावा म्हणून भिकाऱ्यानं साधूचे पाय दाबायला सुरुवात केली. लक्षात घ्या भिकारी किती गोड होता, किती गोड होता भिकारी, किती गोड होता, किती गोड होता. आपण कशी भिकारी येत माहिती? एखाद्याच्या विहिरीवर लवट असावा, त्याच्या विहिरीवरलं पाणी काढून पाणी प्यावा
आणि तहान भागल्याच्या नंतर लवटन दोरी इरीत टाकून द्यावा. कसे भिकारी येत आपण, देवाला पण कळणार नाही या भाडव्याला कोणा नरकात टाकावं. असले भिकारी येत आपण, असले भिकारी येत. वा 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 वा, काय भिकारी येत आपण. तपासलं पाहिजे आपल्यातला भिकारीपणा किती वाईट येतो. इतका जरी कळाला तरी बस झालं. विटेवरच्या मालकाला आवडेल आपण इतके जरी चांगुलपणात वाढलो तर. भिकाऱ्याने हातपाय दाबले. महाराजांनी सांगितलं नको रे नको, मनातली मनात म्हणले. आणि या भोगासाठी तर संन्यासी झालोय. हे भोग मला बेजार करीत होते, याच्याकरता संन्यासी झालोय. आंघोळीला 300 असतील, त्याला ती वारा घालायला किती बायका असतील, किती लालन पालन असेल त्याचं, किती वैभव असेल. आपल्याला एक एकच माणूस म्हणलं ते ऐकतो. संक्रांतीला 15,000ची साडी आणली पपेश बापानं. तर पपेची माय थोडी उचकानी होती. हा नाही भेटाव बरं उचकानी, कोणाला भेटून येईल बाबा देवा, वैऱ्याला भेटून. उचकानीचं लय अवघड असतं. मी नाही सांगत, कर्कशे संगती दुःख उदंड फजिती देऊतले मालक सांगतात. आणि 15,000ची साडी आणल्या पप्याच्या महिने किती खुश व्हावा. अशा दुष्काळात सोयाबीनचा उतार कमी आला. कशालाच उतार व्यवस्थित नाही ना. आणि हरभऱ्याला याचं तर त्याचे चिटकलं मागच्या गारानं पावसानं, काही उरमलं काही जळालं काही आता. आणि मग ते घडमोड केली की सगळं कुठंच होत असतो ना, ते इतकं सोपं नाही ना. मग अशा काळात 15,000ची साडी आणल्या पपेज महिने किती खुश व्हावा. पण पपेज माय वचबाईकडे गेली आणि वचबाईला दाखवली. वचबाई म्हणली बाई आमच्या पपेज बापान मला 15,000ची साडी. वची अशीच होती. वची म्हणली माय कसं सूत कसं सतरंजीवानीच. पपेच्या माईचं तोंड जसं मांजरींवर खांडले. आणि पुन्हा म्हणले बद्री तुला इतका कसं रे संसारातल्या गप्पा आणल्या कसकस पिटलं याला बैठकीत घेऊ वर गेल्या. बायकोचं जणवर गाड्यावानी झालं. म्हणले काय झालं, काय आणलं. सुत सतरंजीवानी. आणि त्याला अनुभव आपल्याला कोण कशाची पडले. आमच्या इतका तुला अनुभव संसारातला. विडाला विडाला पुन्हा पप्याचा बाप दुकानावर 20,000ची साडी आणली. नेसाक नाही पप्याच्या महिने. कस्तुराबाई दाखली. कस्तुराबाई म्हणे माय सूत बरं आहे ग, पण कलर कसा बाजावाजानीच. वरखंड तोड. पुन्हा आला दुकानात. 25,000ची साडी घेतली. मंजुळाबाईकडे गेली. मंजुळाबाईला एकच गुलूप होत. तुम्हाला गुलूप नाही कळालं. एकच गुलूप. मंजुळाबाई म्हणजे माय सूत चांगलंय, रंग चांगलाय आणि बुट्या कशा का गोचडावानी. एकच बायको तरी बरं, एकच एकच एकच. घरी आला म्हणला तुझ्या पाया पडतो, जशी घ्यायची तशी घे बस. मोटरसायकलवर बसली. रस्ता असाच होता आपल्या आश्रमावर आलो तासाच. हो जोरात जालन्याला गाडी नेली आणि तिथं दुकानापाशी गाडी लावली. म्हणला केवढ्याला घ्यायची तर घे. ऑटो रिक्षावाला म्हणला कोणाला बोलायला. पपेच्या महिला ती मागच्याच बाकात पडली. मागल्याच बाकात पडली ती. काय सांगायचं महाराज. तेव्हा बायको का नाही उठलं की गरम गरम पाणी तोंड घाल देती. आंघोळीला गरम टाकी ती. आमची बोलायला गाडी ती. तिळ भर करायचं निळ भर सांगायचं. लोक ना धोकाय काय लोकायला. मला सांगायचंय एका बायकावाले जर भोगासाठी इतकी उडी आणत असतील तर 18 होत्या. नाही बाई साहेब काय भोग असेल, काय भोग असेल. भिकाऱ्याला सांगितलं दादा मन म्हणत होत नको रे या भोगाला कंटाळून इथं आलोय. नकोय हे भोग भजन करू देत नाही. नकोय नकोय. हातपाय दाबले त्याने. पडल्याच्या नंतर सहज विचारलं का रे कुठं चालला. काही नाही म्हणे. गोपीचंद नावाचे राजे, उदार अंतकरणाचे दानशूर गोपीचंद राजे. आणि या राजांकडे माझं संपल्याच्या नंतर जात असतो. उदार अंतकरणांचे राजे गहू ज्वारी मला देऊन टाकतात. माझा संसार त्या राजामुळे जगतो. तो राजा माझ्यासाठी देव आहे. कोण म्हणायला भिकारी. ऐका कोण राजा. राजा काय म्हणला ते भिकार चोट राजा. महाराज काय म्हणतात ते भिकार चोट राजा.
साहेब त्या भिकाऱ्याला गोपीचंदाला भिकारी म्हणल्यावर इतका राग आला, इतका राग आला, त्याला वाटत होतं महाराजाच्या डोसक्यात दगड घालू का. निष्ठा होती हो काही लोकांची, निष्ठा होती, निष्ठा. जो निष्ठेने जीवन जगतो का त्याची दखल पंढरपुरातला मालक घेतो. कुठल्याही गोष्टीवर निष्ठा पाहिजे, कुठल्याही गोष्टीवर निष्ठा असावी. मागे एकदा आपण साहेबांचे काका जात राहिले त्यावेळेला गेलो. त्यांच्या मनानं ते हॉस्पिटलकडे निघाले, आपल्याला आवडलं. त्यांना मी म्हणलं तुमचे काका गेले, तुम्ही जर आता 13 दिवस हॉस्पिटल बंद केलं तर तुम्हाला पुण्य नाही लागणार. रात्री बेरात्री जर एखादा पेशंट आला आणि तुम्ही त्याला तपासलं, त्याला गोळ्या दिल्या आणि त्याच्या वेदनातून जर जो मुक्त झाला, तुमच्या काकांना ती श्रद्धांजलीच्या भाषेत मिटीवरच्या मालकाची वारी केल्याचं पुण्य प्राप्त होईल. ज्या त्या क्षेत्रात ज्या त्या माणसानं निष्ठा ठेवली पाहिजे, निष्ठा ठेवली पाहिजे. आपल्या परमार्थातल्या लोकांनी, मृदंगाचार्यांनी, गायकांनी, गायक चुकून शब्द केला, वारकऱ्यांनी आणि कीर्तनकारांनी, भागवतकारांनी, रामायणकारांनी निष्ठा ठेवली पाहिजे. निष्ठा कोण येते ज्याचं त्याचं मन तपासील, पण निदान व्यसन केलं नाही पाहिजे, गुटखा नाही खाल्ला पाहिजे, तंबाखू खाल्ली नाही पाहिजे, सिगरेट वडी नाही पाहिजे, निदान इतकं तरी सांभाळलं पाहिजे. याचं कारण सांगू का? लोक आमच्या पाया पडते, तो पाया पडतात आमच्या. आम्ही कोण्या जातीचे विचारित नाहीत, आमच्याकडे श्रीमंती किती विचारित नाहीत, अभ्यास किती विचारित नाही, फक्त ज्ञानोबराय तुकोबरायचा पाय, गळ्यात तुळशीची माळे याच्याकरता पाया पडते. एरवी तरी पुशे कोण, एरवी तरी पुशे कोण आणि पावे देवासाठी मान. आपट्याची पानं एरी शेळ्या खात्यात, आपट्याची पानं एरी शेळ्या खात्यात. अभंगातला पुराय फक्त म्हणत नाही, पण दसऱ्याच्या दिवशी त्याच आपट्याच्या पानाला सोनं म्हणून स्वीकारतात. कोणाला किंमत? दसऱ्यामुळे आपल्याला किंमत आली. ज्ञानोबराय तुकोबराय म्हणून महाराज आपल्याला किंमत आहे. आपण गोड वागलं पाहिजे. विठाला विठाला आणि पाया दाबणारा भिकारी महाराजाच्या विरोधात गेला. भिकाऱ्याने स्वतःची वळकट उचलली, दुसऱ्या झाडाखाली टाकली. महाराजच होते, त्याने त्याची वळकट उचलली त्याच्याजवळ. 1-2 बाऱ्या झालं. भिकारी म्हणला, महाराज मी मारीन बरं तुम्हाला, मी तुम्हाला मारीन. आतापर्यंत महाराज समजित होतो, भाकर दिली, हातपाय दाबले, पण तुम्ही, मी ज्या राजाला मानतो त्या राजाला तुम्ही नाव ठेवता, मला तुम्ही आवडत नाही. तुम्ही महाराज असो चुलीत गेली, काय गरज नाही मला तुमची, काही गरज नाही. महाराज त्या भिकाऱ्याचं गोपीचंदावरचं प्रेम पाहून, गोपीचंदाचे झालेले महाराज, त्यांचे डोळे रडत नव्हते, त्यांचं अंतःकरण रडत होतं. आणि महाराजांनी विचारलं, बाळा बाळा गिळा म्हणूच नका म्हणून, आता लोक वर खंडे घालले, आता लोणी लावायला का आम्हाला? अद्याप नाही म्हणले, बोलायचंच नाही. ऐक म्हणले, ज्या राजाला मी भिकारी म्हणलो आणि ज्याला तू राजा म्हणतोस तो भिकारी मी. शेकोटी पेटवली, शेकोटी पेटवली. शेकोटीच्या प्रकाशामध्ये गोपीचंद महाराजांचा चेहरा पाहिला. भिकाऱ्याचं अंतःकरण लढत होतं. महाराज तुम्ही सार्वभौम राजे होते, तुम्ही सार्वभौम राजे होते. तुमचं राज्य कोण हरण केलंय? आपल्या 1200 पत्न्यांची काय अवस्था आहे? राजा आपला मुक्तचंद नावाचा मुलगा काय करतोय? राजे तुमच्या मातोश्री मैनावती काय करतात? राजाने स्वतःच्या कमरेच्या लंगोटीच्या कोपऱ्याने त्याचे डोळे पुसले, सांगितलं, दादा माझ्या पत्न्या जशाला तशा होत्या आता आहेत. माझी आई आहे, मुलगा आहे, पण मी त्यांच्यात नाही. तुमची ही अवस्था कोणी केली? मीच केली. देवासाठी घेऊन जोग आणि अवघा भोग त्याची याला. मी देवासाठी जोग झालोय, गोसाई झालोय, देवासाठी देवासाठी अवघा भोग त्याची याला. का? ते भोग घेत असताना, ते सुख घेत असताना मला देवाचं नाव तोंडाला येत नव्हतं, म्हणून देवासाठी घेऊन जोग आणि अवघा भोग त्याची याला. म्हणून मालक पहिल्या कळ्यात म्हणतात, आज
सुखाचा त्याग गोपीचंदाने केला. लग्नी 5 पर्यंत हा, मग मी त्याच्यामुळेच म्हणालो लवकर घ्या. तर कशाला पुढे पुढे वाढवा म्हणायला. मी तर आता इथं करतो याच्या करता तोंडात हाणली होती 5 पाऊन म्हणायला. विठाला विठाला मला वाढवायला 2-3 महिन्यात एक कीर्तन आहे काय मला. वा, आता मला आनंद वाटला. पुढचं सापडते ना आपलं. तसं मी करीत नाही. दोन्ही पेवावरी ठेवू जाता हात आणि वय अपघात. तसं 2-2 पेवावर हात ठेवूच नाही. मधला अंतर गोसली का आपलं घ्यायचं. आगावपणा कशाला करायचं. एकच मंडळी आहे ना. गोपीचंदा इतके असल्यावर मग सांग घ्यायचं का. मी आपल्याला तेवढ्या नाही आगी लागत आहे सुख. जे जे सुख देवाचं नाव घेऊ देत नाही त्या सुखाला आग लागू. हातभाग सोडून दे. पैठणच्या मालकांचं वाक्य. देवाचं नावच जर तोंडाला येत नसेल तर नामाविन मुख सर्पाचे ते बीड जिव्हा नव्हे काळ सर्पाय. याच्या पलीकडे सांगतो, नाम नाही घे ज्याची वाचा. पुढचं म्हणून जरा आवड शब्द तो मालकांचा. आपली पात्रता नाही. रिकामी जागा तो लेख. किती किती कठीण. नामाची फार मोठी ताकद आहे. नाम इतकं पवित्र. पैठणच्या मालकांनी एक ओळी खर्च केली. नित्य राम नाम गरजेवानी. नित्य राम नाम गरजेवानी तीर्थे येती लोटांगणी आणि सुरवर लागती चरणी सवे यम पायवंती. दक्षिणेचा राजा सुद्धा पाय पडतो नामधारकाच्या. इतकी मोठी ताकद आहे नामधारकामध्ये. नामधारकाचा प्रत्येक काय आहे. आदरणीय पाचपूर बाबांनी कथा प्रसंगात शबरीचा प्रसंग सांगितला असेल. मी त्याच्यातला उगा सांगतो 2 मिनिटाचा. 188 साधूंनी यत्न केला. 188 पुरावा रामायणातला नाही. मगध दोये मखेषु सर्व सिद्धायम साधवे तत्पुण्याता यत मखेषु प्रतः यत प्रातासी जायते. या निसर्गातला बदल त्या काळात यज्ञान होतात. यज्ञात भवन्ति पर्जन्याः. त्या काळात आताचा यज्ञ कोणता आहे. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. आता नामाचा यज्ञ आणि अन्नदानाचा यज्ञ हे 2 यज्ञ सर्वश्रेष्ठ सांगितले. आता तो काल होता. त्या काळात तो यज्ञ करायचा ठरला. सरोवराचं पाणी खराब झालं. सरोवराचं पाणी खराब झाल्याच्या नंतर करावं काय. नाना प्रकारचे ऋषी मुनी योगी जपी तपी सती सिद्ध महापुरुष सगळे लोक काही आले पण पाणी काही शुद्ध होत नव्हतं. एका साधूने आक्षेप घेतला. असतात काही काही. ते म्हणले इथे एक लावलं चित्र सशे धरणाराची पोरगी याच्यात आंघोळ करून गेली. याच्या करता पाणी खराब झालं. एका साधूने सांगितली ही गोष्ट चूक आहे. कोणावर असं म्हणत जाऊ नका. चुकीच्या गोष्टी येते असं नाही म्हणायचं. नाही म्हणायचं. तुमचं सरोवर शुद्ध करण्यासाठी शबरी इथं आणणे गरजेचे आहे. आता शबरीच्या माग 4-4 फूट दाढ्यावाले पळू लागले. ज्याच्या जटा शिष्याने धरल्या. ज्याच्या नखाईच्या चुंबळी झाल्या. हे शबरीला पाहण्यासाठी पळत होते आणि शबरी यायला पाहून लपत होती. शबरी यांना पाहून लपत होती. तिला माहित होतं हे आपल्या विरोधातली माणसं आहेत. माझ्यावर आरोप करते की तळ तुम्ही अशुद्ध तळ केलंस. याच्याकरता ती लपत होती. हे शबरी हैराण झाले. हा, याच्या घामानं काही कायच्या जटा गळाल्या. हो, जटा गळाल्या काही कायच्या घामी बेजार झाले. आणि मग एका साधून सांगितलं शबरी सापडत नाही का. पण शबरी पळालेली कोणाला दिसली. ते म्हणजे आम्ही पाहिली हो. आकाशातली वीज लपावय अशी शबरी लपती. म्हणजे विठुलताय समजा येते कामिनिष्ठ देवाच्या प्रपटले येते अंबरा. आकाशातल्या विजयसारखी चपळ आहे. ती कुठं लपली पळालीत नाही. रस्त्याने गेलेली दिसली का. हो, मग ज्या रस्त्यानं शबरी गेली तिचे पावलं तर उमटले असते. मग तिचे पावलं जिथे उमटले त्या पावलावरची चिमूटभर माती आणा आणि या सरोवरात टाका. सरोवर शुद्ध झालं. ताकद कशाची होती. नामाची होती. शबरीने यज्ञ केले. फक्त भजन केले. फक्त भजन. मग या नामस्मरणाच्या ताकदीनं ते शुद्ध होते. चोखोबारायने रामकृष्ण नामाच्या बळावर स्वर्गातलं आम्र शुद्ध केलं. अमरपुरीतलं इंद्राच्या ठिकाणचं आम्र शुद्ध केलं. इतकी मोठी ताकद आहे नामाची. म्हणून मालक म्हणतात देवा ज्या सुखावर बस आरूढ असल्याच्या नंतर तुझं नाव येत नसेल त्या सुखाला आग लागो. माझं होतं का विपत्ती. अडचण आली तरी हरकत नाही. अडचण आली तरी हरकत नाही. हिरण्यकश्यपूचा मुलगा कोण. भक्त प्रल्हाद. भक्त प्रल्हाद हा भजन करत होता म्हणून 11 प्रयोग केले याच्यावर. 11 भजन का करतोय. बापाला आवडत नव्हता. नाम घेऊन येदी देवाचे. हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. बापाला भजन करणारं पोरग आवडत नव्हतं. त्याला संपवण्यासाठी कड्यावून टाकले. त्याला संपवण्यासाठी हत्तीला दारू पाजून त्याच्या खाली तुडवले.
त्याला संपवण्यासाठी उकळत्या तेलात टाकले, त्याला संपवण्यासाठी वाटेल ते प्रयत्न केले, 10 त्याच्यानंतर बाप दमल्यावर त्याची बहीण चालू झाली, ती उतू आली. त्या बहिणीचं नाव होतं शिविका. त्या बहिणीचं नाव होतं शिविका. आणि तिनं दादाला सांगितलं, दादा खराब कस काय झाला? काय नाही म्हणले, पोट्ट मनासारखं वागत नाही, त्याच्या घोरानच खराब झालो. ती म्हणली बुटा हरपून येते का? नाही म्हणलं, बुटा हरपून येत नाही, पियत नाही, काय नाही, गुटखा नाही, तंबाखू नाही, पद्य नाही, काय नाही, भजन करते. किती बाप भंगिरी आहे. असं पोरग ज्याला पडत नाही तो बाप किती नालायक, विचार करा ना. काही नाही म्हणले, पोरग फक्त भजन करते. आणि तरी तुला आवडत नाही, मला आवडत नाही. मग भावाला आवडत नाही ना, मला बी आवडत नाही. बहीण बी अशीच होती ना, पाय बांधून पैठणच्या तळ्यात टाकायच्या काम. माशा तरी सुधारले असते हिला खाल्ल्या. मग ती बहीण याची, पण प्रल्हादाची कोण होती? आत्या होती, आत्या. मग आत्या म्हणली, बहीण म्हणली भावाला, दादा मी त्याला मारिते. ते म्हणला, मोठे मोठे गेले गाव वाहत आणि जेजूरनं घुसले गावात. 10 प्रयोग केले म्हणला, ते मेलं नाही. तू मारते रे म्हणे, मी मारते. मज होतं का विपत्ती. अग्नीत हात घातल्याबरोबर हातात इस्तू घेतले. दादा म्हणला, अरे ताई पोळण म्हणल्याबरोबर तिने पदरात इस्तू बांधला. जळसीन म्हणजे मी जळत नाही रे, अग्नी माझ्यावर प्रसन्न नाही, याच्यामुळे तो पोट्ट मारिते. तो दिवस होता पौर्णिमेचा, ज्याला हुताशनी पौर्णिमा म्हणतात. मज होतं का विपत्ती, इतकंच पुरे, एवढंच. म्हणजे एक ठर घेऊन एक सूचना दिली महाराजांनी, मग मागच्यांनी उठायचं नाही. उद्या काल्याची पंगत आहे, काल्याचे कीर्तन आहे, आपल्या सप्ताहाची परिसांगत आहे आणि महत्वाचा दिवस असतो उद्याचा. त्याचे काही नियोजन असतात. 2 मिनिटं काय होतं माहितीये का, कुकरच्या सगळ्या शिट्या होस्तर गपचीप बसतो. हो, सगळ्या शिट्या होस्तर गपचीप बसतो. आणि वाहल्यावर मग खातो, अरे जीभ जळाल्यावर मग ठोकतो. असं नाही ना, जरा नेऊ दिलं पाहिजे, दम काढली पाहिजे, आहे का नाही? शिट्या झाल्या बी जरसं थांबलं पाहिजे, म्हणजे गार होत असतो भात. हातानं इतका गरम इस्तू खातात काय, थोडीशी दम धरली पाहिजे, परमार्थ ते. अजून सांगू का, आता कॅमेरे पुढे आहेत म्हणून कधी कधी घ्यावं लागते. इथं काय वाटत नाही, पण दुसरे ऐकणारे पुन्हा म्हणतात ना, बाळू महाराज कुठं हात घालतो, मोठा अवघड. तुमच्या घरी बाथरूम असेल ना, तुम्ही त्याच्यात किती वेळ बसता? तुम्हाला एकूण एकाची शपथ आहे, बाथरूम मध्ये किती वेळ बसता? मी लई तुम्हाला संस्कृत बोलत नाही, काय नाही, मराठीत बोलतो. किती वेळ बसता? पोट मोकळं होस करत बसता. मला सांगा बरं, कोण माणूस आहे पोट मोकळं झाल्या मराठीत बसला टाळ्यावाजी? बसता का तुम्ही? नाही बसत. मग बाथरूम चांगली आहे का? तुमचं पोट मोकळं झाल्याशिवाय बाथरूम मधून बाहेर निघत नाही. कीर्तन इतकं घाण आहे का आधीच उठायला? कीर्तन किती निर्मळ आहे. मग निर्मळ जागेवर बसायला कंटाळा येतो. कीर्तन सांग. अहो आम्हाला नका मानू, त्या जागेला माना. कोण म्हणतं तुम्हाला आम्हाला माना? आम्हाला मानायचं का फोकायचं पंढरपुरातला तरी, पण तुम्ही या जागेला माना. हे ज्ञानभुवन आहे, यज्ञभुवन आहे, हे अन्नपूर्णेचं अधिष्ठान आहे. त्या महात्म्याने मोठ्या कष्टाने उभं केलेलं आहे. कधी कधी काही जागेची ताकद लक्षात घ्यायचा. कुठं जाऊ नका, संप्रदायाचं नाही असो. लाकडं जमा केले, इथपर्यंत आलो आणि त्या लाकडावर बसलो आणि भावाला सांगितलं, दादा तू घरी जा, राक्षसाला सांग पोरग माझ्या पोटाला बांध. तर खालून म्हणला, आत्या कोणाला बेजार करूच नको, मीच येतो तुझ्या मांडीवर. तसं होतं ते. एक आपल्या पोरासारखं होतं का. आम्ही बैठकीत बसलो आणि एक बाई म्हणली, महाराज कायच महा नातू बाई महा नातू महाराज, तुम्हाला काय सांगायचं, काय महा नातू बाई कायच नातू बाई. कोर काय सांगायचं महाराज, महा नातू बाई. हो ना, करेक्टर होईल तो. आणि मग तिच्या घरचा चहा प्यायला म्हणलं, महा बुट कुठे? ते पोरग म्हणलं, काय मी दोरी बांधून पाणी शेंदायचं. आणि तिचा नातू रानातलं पाणी माझ्या बुटाने शेंदू लागला. म्हणलं बाई कायच नातू खास आहे, याला जर आमदार केलं तर काय शेंदीन. असं पोरग असेल कधी? पोरग भक्त प्रल्हाद आहे. परा पश्यंती, मध्यमा आणि वैखरी, चारही वाणीचं ज्याच्या दिव्यावर प्रभुत्व, त्याचं नाव प्रल्हाद. बाहेर काही व्याख्यान आपल्याला वेळ मग काय. मी जे तू आत्या, तरी आत्यानं सांगितलं, दादा सेवकाला सांगून बांधा. ते मला बांधूच नको, मी तुला आवडून धरतो.
वात्सल्य असती ज्या येते यस पिता असं भगिनिया. आईच्या पोटाला जितका बिलगुन धरतो तितकं भावाच्या बहिणीच्या पोटाला बिलगुन धरतोय आत्याच्या. आणि बिलगुन धरलं गेलं पेटून. हिला एक अग्नी प्रसन्न होता, तिला अग्नी जाळीत नव्हता, पण कुठपर्यंत अग्नी प्रसन्न होता, लोकांची लेकरं फुकायला चांगलं काम करण्यासाठी अग्नी प्रसन्न होता. आणि भावाला सांगितलं दादा पोरगा जाळताना तुला पहाटायचं नाही, ते गेलं घरी. आणि मग हिला अग्नी जाळू लागला, ओरडू लागली. ते म्हणला आत्या ओरडू नको, लोक पोळ्या खालेत, तोंडच दाबलं. इतकं दाबलं आत्याचं राखुंड हुस्तर उघड नाही केलं. सकाळी बाप आला, प्रल्हाद आत्या पहिल्या गाडीनेच गेल्या. मी त्याला म्हणलं जामण्याचे दुकान उघड्या, आत्या तुला नाटी आणते पैठणी आणते, पण आत्या थांबलीच नाही, पहिल्या गाडीनेच गेली. आणि तेवढं आत्याची राख यानं अंगाला लावली. नामधारकाची ताकद सांगतो, लेकर जाणणारी बाई पण भजन करणाऱ्याचा संघ झाला. मग नाग होळीच्या दिवशी हुताशनी पौर्णिमा जगदंबा म्हणून तिची पूजा करतात. तिथे नामधारकाची ताकद मोठी. एक पर्व सांगितलं फक्त, अशी 19 पर्व आहेत त्याची. पण भजन करणाऱ्याला कमी संकट आलं, किती संकट आले. नाम प्रल्हाद उच्चारी दया सोडविन राही, उसरवून घेत कळीवरी भक्ती सुखे नाला. पण कधी आणि किती बेजार झाल्या. तुकोबाराय म्हणले देवा काय विपत्ती आली तरी होते, माझं होतं का विपत्ती. पांडुरंग राहोची ती विठोबार बोमा कृपया कोणी उठू नका. आम्ही चाल सुद्धा घेणार नाही. येणाऱ्या 25 तारखेला